जास्त असतील तर आपल्याला हळूहळू फरक जाणवत जातो. तर आपल्याला देखील प्रदीपदादा नेहमी सांगतात की तुम्ही आरतीचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नका. महाआरती झाल्याशिवाय कोणीही जाऊ नका. अगदी आपला प्रश्न जरी झाला असला तरी दादा आपल्याला अगदी मनापासून आणि तळमळीने सांगतात की आरतीचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तर त्याचं हेच कारण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराज यांना माझा त्रिवार वंदन. गुरु आदरणीय प्रदीप दादा यांना माझा कोटी कोटी प्रणाम आणि तुम्हा सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं सर्वांचे आपल्या या चॅनलवरती मनापासून आणि स्वामीमय असं स्वागत आहे. तर आज आपण आरतीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. तर जय ताई दादा आपल्या मठामध्ये म्हणजे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ या मठामध्ये जेव्हा प्रदीपदादांच्या दरबारासाठी येतात तेव्हा दादा नेहमी सांगतात की आरती झाल्याशिवाय कोणीही जायचं नाही, किंवा आपला प्रश्न जरी झालेला असला तरीसुद्धा दादा सांगतात की संध्याकाळची जी 6:30 वाजता महाआरती असते तिचा लाभ घेतल्याशिवाय कोणत्याही ताईदादांनी जायचं नाही. अर्थातच दादांच्या तोंडून हे वाक्य निघतं म्हटल्यावर त्यामागे नक्कीच आपलं काहीतरी चांगलं असेल आणि त्यामागं काहीतरी कारण असेल. तर ते कारण आपण जाणूनच घेणार आहोत. पूर्वी आपण सर्वप्रथम कोणतंही कार्य सुरू करण्याअगोदर ज्या देवतेला ज्या तत्वाला आवाहन करतो त्या तत्वाबद्दल माहिती जाणून घेऊया. म्हणजेच ते तत्व आहे अग्नितत्व. तर अग्नी आपण कोणतीही सेवा सुरू करण्याअगोदर दिवा लावतो. अग्नीला साक्ष मानून कोणतीही चांगली गोष्ट आपण करत असतो. लग्न म्हणा किंवा आरती म्हणा, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण फक्त दिवा लावून किंवा अग्नीला साक्ष मानून करत असतो. तर अग्नी हा दोन गोष्टींना जोडण्यासाठी एक चांगलं माध्यम मानलं जातं. जेव्हा लग्न होत असतं तेव्हा अग्नीला साक्ष मानून आपण फेरे घेत असतो आणि लग्न बंधनात अडकतो. तर त्यावेळी जे जोडपं असतं त्या दोघांना देखील जोडून ठेवण्यासाठी आपण अग्नीला साक्ष मानून मंगल प्रसंग संपन्न करत असतो. त्याचप्रमाणे आरती करताना देखील आपण अग्नीचा वापर करतो. आरती करताना आपण जी आरती ओवाळतो ती अग्नीच्या साक्षीनेच ओवाळत असतो. तर काय होतं जेव्हा आपण हे अग्नी दिवा लावून किंवा ती आरती आपण देवाला ओवाळत असतो तेव्हा जी देवाची शक्ती असते ती शक्ती त्या अग्नीच्या भोवती वलय निर्माण करते आणि हे वलय असतं म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी असते ती त्या भोवती फिरत असते. आणि आरती झाल्यानंतर आपल्याला आरती दिली जाते म्हणजे आपण त्या आरतीवरून हात फिरवतो आणि तो आपल्या डोक्याला लावतो किंवा चेहऱ्याहून फिरवतो. तर अर्थातच ती जी सकारात्मक ऊर्जा असते भगवंताची ती आपल्यापर्यंत पोहोचत असते. तर अर्थातच भगवंताला आणि आपल्याला जोडून ठेवण्यासाठी अग्नी म्हणजेच आरती हे देखील एक माध्यम आहे. तर आरती म्हणजे आत्तेने दिलेली हाक. जेव्हा आपण मनापासून भगवंताला हाक मारतो ती हाक म्हणजेच आरती. आपण आरतीला हजर राहतो तेव्हा आपल्यासोबत अनेक नकारात्मक ऊर्जा असते. पितरांचे दोष असतात, आपले प्रारब्धाचेही दोष असतात. हे जे दोष असतात ते आपल्या भोवती फिरत असतात, आपल्या मस्तकाभोवती फिरत असतात. मग त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात, जसे की संतती प्राप्ती होत नाही किंवा जॉब लागत नाही. अशा विविध समस्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत असतात. तर अर्थातच आपण जेव्हा आरतीला हजर राहतो तेव्हा हे जे दोष असतात ते आपले नाहीसे होण्यासाठी आरती आपल्याला अतिशय महत्त्वाची ठरते. तर जेव्हा आपण आरतीला जातो तेव्हा आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं, समाधान वाटतं. तर अर्थातच भगवंताची जी पॉझिटिव्ह जी सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत असते आणि आपले हे दोष आहे ते हळूहळू कमी होत असतात. म्हणून आपल्याला नेहमी आरतीला हजर राहण्यासाठी सांगितलं जातं. दोष कमी असतील तर लवकर फरक जाणवतो आणि दोष जर जास्त असतील तर आपल्याला हळूहळू फरक जाणवत जातो. तर आपल्याला देखील प्रदीपदादा नेहमी सांगतात की तुम्ही आरतीचा लाभ घेतल्याशिवाय जाऊ नका. महाआरती झाल्याशिवाय कोणीही जाऊ नका. अगदी आपला प्रश्न जरी झाला असला तरी दादा आपल्याला अगदी मनापासून आणि तळमळीने सांगतात की आरतीचा लाभ घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तर त्याचं हेच कारण आहे की आपल्यासोबत एवढी ब्रह्मांडाची शक्ती आहे. तर या शक्तीचा सुईच्या कणा एवढा देखील आपल्याला जर लाभ मिळाला तर आपल्या जीवनाचं किती सोनं होईल. आणि अर्थातच दादा आपलं हित चिंतत असतात, त्यासाठी ते आपल्याला हे सांगत असतात. तर हे आहे आरतीचं महत्त्व. आरतीमुळे आपल्या अनेक समस्यांचं निवारण होतं, समाधान देणारी ही सेवा आहे. त्याचप्रमाणे
कित्येक ताई दादांनी असं सांगितलं आहे की म्हणजे सांगितलं होतं की तुम्ही एवढ्या आरत्या करा, या आरत्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर अर्थातच त्यांचे प्रश्न देखील मार्गी लागलेले आहेत. तर यासाठी आपण सर्वांनी देखील आरतीचा लाभ घ्यायचा आहे. अगदी प्रत्येक वेळी जमलं नाही तर घरात आपण स्वामींची आरती करायची आहे. त्याचप्रमाणे शक्य असेल त्यावेळी आरतीसाठी वेळोवेळी हजर राहायचं आहे. निश्चितच तुमचं देखील कल्याण होईल आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्याला देखील या आरतीच्या माध्यमातून मिळेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुमच्यापर्यंत आणखी काही या व्यतिरिक्त माहिती असेल तर ती माहिती देखील तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन स्वामी अनुभवांसोबत आणि माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी तुमची काळजी नक्की घ्या आणि आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.